न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फॉर दी डायबेटिक्स पेशंट. न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट मध्ये बघायचं झालं तर सुरुवातीला बघूयात आपण एनर्जी. जे ऍडमिटेड पेशंट्स असतात त्यांना 25 किलो कॅलरीज पर केजी असं आपल्याला न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट द्यावी लागते. म्हणजे जर एखादा 60 किलोग्राम वजनाचा व्यक्ती असेल तर त्याला 25 किलो कॅलरी पर केजी म्हणजे 25 इंटू 60 बरोबर 1500 ग्रॅम किलो कॅलरीचं आपल्याला एनर्जी द्यावी लागते. जर पेशंट्स हे सिडेंटरी वर्क करणारे असतील तर अशा पेशंटला आपल्याला 20 टू 25 किलो कॅलरीज म्हणजे जे ओबेस किंवा ओव्हरवेट आहेत अशा पेशंट्सला. त्याचबरोबर जे नॉर्मल वेट पर्सन आहे त्यांना 25 टू 30 किलो कॅलरीज पर केजी आपण डाएट द्यायला पाहिजे. आणि जे अंडरवेट आहेत म्हणजे ज्यांचं बीएमआय 18.5 पेक्षा कमी आहे अशा लोकांना 40 किलो कॅलरीज एनर्जी देऊन आपण डाएट प्लॅन करायला पाहिजे. त्यानंतर बघूयात आपण कार्बोहायड्रेट. सिंपल कार्बोहायड्रेट्स अवॉइड करायला पाहिजे. सिंपल कार्बोहायड्रेट देण्यापेक्षा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे ज्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे असे कार्बोहायड्रेट्स आपण पेशंट्सला द्यायला पाहिजे, जेणेकरून शुगर आणि इन्शुलिन याचं बाइंडिंग व्यवस्थित होईल आणि शुगर लेवल कंट्रोल राहतील. हाय फायबर कार्बोहायड्रेट जसे की होल ग्रेन्स, स्प्राउट्स यांचा उपयोग जास्त करायला पाहिजे. शुगरी ड्रिंक्स, चॉकलेट्स, शुगर, सिरप या सर्व गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. त्यानंतर प्रोटीन. प्रोटीन होईल तेवढं नॅचरल आणि प्लांट बेस्ड प्रोटीन्स घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला फायबर्स देखील मिळतील. अॅनिमल प्रोटीनचा उपयोग कमी करायला पाहिजे. प्रोटीन हे 1 ग्रॅम पर केजी या पद्धतीने ऍडल्ट्स मध्ये तर 1 टू 1.5 ग्रॅम पर केजी चिल्ड्रन्स मध्ये आपण ऍडवाइस करायला पाहिजे. प्रोटीन रेस्ट्रिक्शन करायला पाहिजे आपल्याला जे पेशंट डायबेटिक्स विथ रिनल डिसीजेसने ग्रसित असेल त्यांना थोडंसं प्रोटीनचं रेस्ट्रिक्शन करावं लागतं. प्रोटीन खूप गरजेचं असते कारण त्यामध्ये वेगवेगळे अमायनो ऍसिड्स असतात आणि ते टिश्यू रिपेअरसाठी खूप गरजेचे असतात. त्यानंतर बघूयात आपण फॅट. फॅट आपल्याला होईल तेवढं कमीच घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं इन्शुलिन चांगल्या पद्धतीने काम करेल आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण त्याचबरोबर ट्रान्स फॅटचं प्रमाण तर खूप कमी घ्यायचं आहे आपल्याला. टोटल जेवणाच्या 10 ते 15% फॅट्स आपण घेतले पाहिजे. त्यामध्ये आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड यांचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून एथेरोस्क्लेरोसिस होणार नाही आणि एथेरोस्क्लेरोसिस होण्याचे जास्त चान्सेस असतात डायबेटिक्स पेशंटमध्ये. त्यामुळे हार्ट आणि किडनीचे आपल्याला आजार होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यानंतर बघूयात आपण विटामिन्स आणि मिनरल्स. विटामिन्स आणि मिनरल्स स्पेशली विटामिन B12, कॅल्शियम आणि आयर्न यांचं डेफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते वेगन पेशंटमध्ये, त्याचबरोबर प्रेग्नेंट वुमेन आणि लॅक्टेटिंग वुमेनमध्ये. त्यानंतर आपल्याला विटामिन D3 आणि झिंक, क्रोमियम यांचं सप्लिमेंट देखील आपल्याला द्यायचं आहे, कारण जे हायपोग्लायसेमिक एजंट्स आपण घेतो म्हणजे टॅबलेट घेतो शुगरच्या, त्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी होण्याचे जास्त चान्सेस असतात. क्रोमियम जास्त घ्यायला पाहिजे आपण, कारण त्यामुळे आपलं कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते, शुगर नियंत्रित राहते आणि क्रोमियमची डेफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते डायबेटिक पेशंटमध्ये. त्यानंतर झिंक देखील खूप गरजेचं आहे. जे आपल्याला डायबेटिकमुळे इन्फेक्शन्स होतात ते वुंड हिलिंग मध्ये झिंक खूप गरजेचं असतं. त्यामुळं आपल्याला विटामिन D3, कॅल्शियम, झिंक, क्रोमियम यांचं मायक्रोन्यूट्रिएंट सप्लिमेंट आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघूयात आपण फायबर्स. फायबरमध्ये सॉल्युएबल आणि इनसॉल्युएबल फायबर दोन्ही फायबर खूप गरजेचे असतात. सॉल्युएबल फायबर्स आपल्याला